महाराष्ट्र में 80 विधानसभा क्षेत्रों में गद्दारी हुई। इसमें हटपसर भी शामिल था। यहां के मौजूदा विधायक ने गद्दारी की और कहीं और चले गए। हालांकि इस संघर्ष के दौरान प्रशांत जगताप ढाल बनकर पवार साहब के साथ रहे। गद्दारी के कलंक को कितना भी गुलाबी कलर लगाए तो भी नहीं मिटेगा। ये चुनाव है सोच का, महाराष्ट्र धर्म जगाने का। ये चुनाव चोरी और झूठ बोलकर बड़े होने वाले, इंसाफ को ईमानदारी से चटनी रोटी खाने वाला इंसान घर पर बैठा देगा। एनसीपी सांसद शरद चंद्र पवार पार्टी डॉक्टर अमोल कोल्हे द्वारा टिप्पणी की। महाराष्ट्र में 80 विधानसभा क्षेत्रों में गद्दारी हुई, जिसमें हटपसर भी शामिल था। यहाँ के मौजूदा विधायक ने गद्दारी की और कहीं और चले गए। हालांकि संघर्ष के दौरान प्रशांत जगताप ढाल बनकर पवार साहब के साथ रहे। गद्दारी का कलंक नहीं। हटपसर निर्वाचन क्षेत्र में महाविकास अघाड़ी के आधिकारिक उम्मीदवार प्रशांत जगताप के प्रचार के लिए हटपसर में आयोजित एक सार्वजनिक सभा में डॉक्टर अमोल कोल्हे कर रहे थे। कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता, पूर्व मंत्री बाला साहब शिवरकर, पूर्व विधायक मोहन जोशी, पूर्व महापौर अंकुश काकड़े, पूर्व नगर सेवक योगेश सासने, विजय देशमुख, समीर तुपे, दिलीप आबा तुपे, दिलीप शंकर तुपे, प्रमीर तुपे, कुमार तुपे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, नितिन अरू, महेंद्र बनकर, संजय सबकाल, लाला भाई, आयूब पठान, अनवर इनामदार, इमरान शेख सहित महाविकास अघाड़ी के सभी घटक दलों के नेता, पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। इस बार निर्दलीय उम्मीदवार सुशील मते ने प्रशांत जगताप का समर्थन किया। हटपसर से FSC न्यूज के लिए मुन्ना मसावर की रिपोर्ट। उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष, आम आदमी पार्टी, शेकापा, भाकपा, माकपा, त्याचबरोबर समाजवादी पार्टी यांच्या वतीने मी 213 हडपसर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून लढत आहे। आजच्या सभेचे प्रमुख वक्ते या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, मंचावर उपस्थित राज्याचे माजी राज्यमंत्री मान्य बाळासाहेब शिवरकर, मान्य ज्येष्ठ नेते दिलीप बाबा तुपे, मान्य समीरांना तुपे, मान्य योगेशजी ससाने, मान्य निलेशदा मगर, मान्य प्रवीणजी तुपे, मान्य दिलीप शंकरजी तुपे, त्याचबरोबर सर्व सन्मान्य मंच उपस्थित बंधुआनी भगिनींनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला हडपसर विधानसभेसाठी या ठिकाणी मतदानाला सामोरं जायचं। ही निवडणूक कोणीतरी एक खासदार, कोणीतरी एक आमदार, कोणीतरी एक नगरसेवक म्हणून निवडून देण्याची नाही। निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण नेमकं आपण कुठले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय प्रशांतजी जगताप यांच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सगळेच मान्यवर, आदरणीय शिवरकर साहेब असतील, दिलीप बाबा असतील, योगेशजी ससाने असतील, निलेशजी मगर असतील, समीर अण्णा तुपे असतील, विजय जगताप असतील, विजूभाऊ देशमुख असतील, प्रवीण भाऊ तुपे असतील, उपस्थित सगळे मान्यवर, सगळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पक्ष, सगळ्याचे पदाधिकारी, सगळे आजी माजी नगरसेवक, पत्रकार बांधवणे, आपण सगळेजण खरं तर आज दिवसभरात 8 सभा आहेत परत, आणि त्यामुळे अजून पुढच्या कार्यक्रमाला जायचंय, म्हणून जास्त वेळ खरं तर बोलणार नाहीये। पण फार महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या सगळ्यांकडे फार आशेनं बघतोय, फार अपेक्षेनं बघतोय, कारण जेव्हा आपण बाहेर लढत असतो तेव्हा घर आपल्या माणसांच्या हातात सुरक्षित असतं आणि तो अभिमान तुमच्या हातात सुरक्षित आहे याची मला खात्री आहे, म्हणून महाराष्ट्रभर फिरतो। आणि महाराष्ट्रभर फिरत असताना आता जवळपास मला वाटतं 125 पेक्षा जास्त मतदारसंघात जाऊन आलो असं। 125 पेक्षा जास्त मतदारसंघातून जाऊन आल्यानंतर एक खात्री आहे, तुम्ही सगळ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक निकाल घेतला। काय निकाल घेतला? लोकसभा निवडणुकीच्या आधी 2 मराठी माणसांचे पक्ष फोडण्यात आले। 2 पक्ष फोडण्यात आले। एक वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यात आली आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला। आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे बघत होते की आता महाराष्ट्र शरण जाईल, आता महाराष्ट्र गुडघे टेकेल, पण तुम्ही सगळ्यांनी ताकद दाखवली। 1 2 नाही तर 31 खासदार तुम्ही निवडून दिलेत आणि तुम्ही दाखवून दिलं की आपकी बार 400 पार म्हणत संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली। आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली। अनेकांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट होती।
आज जवळपास 125 मतदारसंघातून जाऊन आलोय. प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, जर लोकसभा झाकी होती तर विधानसभा अभी बाकी आहे. जर लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती, जर लोकसभा निवडणुकीला आदरणीय पवार साहेबांची लाट होती, तर आता महाराष्ट्रात शरद पवार नावाची सुनामी आली आहे. सुनामी. आणि या सुनामीमध्ये स्वार्थासाठी ज्यांनी ज्यांनी भूमिका बदलल्या ते महायुतीचं सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री. एक फार महत्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आलोय. काल चिपळूण मतदारसंघात होतो, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये होतो. आणि या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा गेली काही वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत असताना एक काळजातली भळभळती जखम, जेव्हा जेव्हा डोक्यावर तो जिरेटो घालतो, जेव्हा जेव्हा गळ्यात कवड्यांची माळ घालतो, तेव्हा तेव्हा ती एक काळजातली भळभळती जखम जागी होते की संगमेश्वरात त्या दिवशी, त्या रात्री, त्या पहाटे जर छत्रपती संभाजी महाराज गिरफ्तार झाले नसते, कैद झाले नसते, तर महाराष्ट्राचाच नाही तर हिंदुस्थानचा इतिहास वेगळा दिसला असता. पण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार उचलली तर ती लखलखती पृथ्वी निर्माण करायचे. ते छत्रपती संभाजी महाराज त्या संगमेश्वरच्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये अर्जोजी यादव, गिरजोजी यादवांच्या वतनाचा निवाडा करत असताना कैद झाले ते केवळ गद्दारीमुळे झाले. वतन वाचवण्यासाठी काही लोकांनी गद्दारी केली आणि त्या गद्दारीची जखम आज महाराष्ट्र 350 वर्ष काळजात भळभळती जखम घेऊन फिरतोय. ही जखम प्रत्येक वेळी ताजी होते आणि काल गेल्यानंतर तीच जखम ताजी झाली, गद्दारीची जखम. त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगायला आलोय, आता रात्र नाही दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. गद्दारीचं पीक महाराष्ट्रात फोफावू पाहतंय. हे गद्दारीचं पीक वेळीच गाडलं पाहिजे, कारण गद्दारीची जखम पुन्हा महाराष्ट्राला नको. आणि ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावानं मतं मागितली, ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो लावून 2019च्या निवडणुकीत मतं मागितली, त्या लोकांनी काय केलं? आता गद्दारी. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये काय झालं आता? गद्दारी. आणि जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं बोट ज्यांनी कोणी सोडलं असेल, अख्ख्या महाराष्ट्रानं निकाल घेतलाय की पवार साहेबांचं बोट ज्यांनी सोडलं त्याचं बोट जनता सोडणार आणि तोच निकाल आपल्याला हडपसरला घ्यावा लागणार. म्हणजे परवा आदरणीय पवार साहेबांची सभा झाली. ही पवार साहेबांची सभा झाल्यानंतर एक स्लिप ऑफ टंगचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हायरल करावा लागत असेल तर आरशात उभं राहून विचारा स्वतःला, ही वेळ आपल्यावर का आली? आरशात उभं राहून एकदा विचारा स्वतःला की आदरणीय पवार साहेबांच्या वयाचा विचार न करता, त्या स्लिप ऑफ टंगचा विचार न करता तो व्हिडिओ व्हायरल करायची वेळ आली. पण हडपसरची नाही, अख्ख्या महाराष्ट्राची जनता जाणते की जेव्हा स्वार्थासाठी, गद्दारीसाठी तुम्ही भूमिका बदलत होता तेव्हा प्रशांत जगताप नावाचा ठाण्या वाघ हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर ठामपणे उभा होता. किती वार छाताडावर होतील याचा विचार केला नाही या माणसानं. स्वतःच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला नाही या माणसानं. आज जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा आम्ही अभिमानानं सांगतो की होय, माझ्या मतदारसंघामध्ये, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा वाघ लढतोय, तो निष्ठावान आहे. त्यामुळं कामगिरी शानदार, आमदार दमदार हे जरी पोस्टरवर दिसत असलं तरी परवा एका आमच्या बांधवांनी सांगितलं, अहो ते वेगळंच लिहिले म्हणे पोस्टरवर. म्हणलं काय लिहिलं? ते लिहिलं काहीतरी कामगिरी शानदार, आमदार हे काय. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।